नमस्कार. बऱ्याचदा काय होतं, घरात सगळं काही अगदी छान सुरू असतं, पण तरीही कुठेतरी एक प्रकारचा जडपणा, एक विचित्र अस्वस्थता जाणवत राहते. सगळं असूनही काहीतरी उणीव भासते. काही अदृश्य शक्ती आपल्या घरातील शांतता हिरावून घेत आहेत का? आजच्या या विश्लेषणात आपण नेमक्या याच विषयावर बोलणार आहोत. खरं तर ही 5 चिन्ह स्पष्टपणे सांगतात की घरात निगेटिव्ह एनर्जी आहे, आणि आज आपण ही चिन्ह अगदी सोप्या भाषेत डिकोड करणार आहोत. तर शेवटपर्यंत नक्की सोबत राहा. सुरुवात करूया काही अगदी रोजच्या आयुष्यातल्या साध्या प्रश्नांनी. विनाकारण छोट्या छोट्या गोष्टींवरून घरात सतत वाद होतात का? रात्रभर पुरेशी झोप घेऊनही सकाळी उठल्यावर नेहमी एक विचित्र थकवा जाणवतोय का? किंवा सगळं सुरळीत चालू असताना आर्थिक प्रगती अचानक कुठेतरी अडकल्यासारखी वाटतेय का? बघा, हे सगळ्या फक्त आपल्या नशिबाचा खेळ नसून त्यामागे आपल्याच घराची ऊर्जा कारणीभूत असू शकते. बरं, आता हे थोडं सविस्तर समजून घेऊया. वास्तू आणि काही जुन्या संदर्भांमध्ये असं म्हटलंय की जेव्हा घरात एक प्रकारचा स्ट्रेस क्लाउड किंवा नकारात्मक ऊर्जा साचते तेव्हा त्याची काही शारीरिक आणि आजूबाजूला जाणवणारी विचित्र लक्षणं दिसतात. जसं की बसल्या जागी विनाकारण छातीत धडधड वाढणं, घरात कायम एक कुबट किंवा ओलसरपणा जाणवणं, किंवा रात्रीच्या वेळी कुत्र्यांचं दक्षिण किंवा नैऋत्य दिशेकडे पाहून विनाकारण भुंकणं. ही सगळी याच अदृश्य ऊर्जेची प्रत्यक्ष लक्षणं आहेत. घराच्या रचनेतले काही विशिष्ट दोष या नकारात्मक ऊर्जेला एखाद्या मॅग्नेटसारखं स्वतःकडे खेचून आणतात. तर कोणती आहेत ही 5 मुख्य धोक्याची चिन्हे? चला बघूया. पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं चिन्ह म्हणजे ईशान्य दिशेला म्हणजेच नॉर्थ ईस्टला टॉयलेट असणं. वास्तूच्या अभ्यासानुसार ईशान्य दिशा ही अत्यंत पवित्र आणि ऊर्जेची दिशा मानली जाते. आता विचार करा, इथेच जर टॉयलेट असेल तर काय होईल? घरातील सगळी पॉझिटिव्हिटी जणू फ्लश आऊट होऊन जाते. आणि याचा सर्वात मोठा आणि थेट फटका आपल्या आर्थिक प्रगतीला आणि घरातील सदस्यांच्या आरोग्याला बसतो. दुसरं चिन्ह म्हणजे याच ईशान्य दिशेला स्वयंपाकघर असणं. आता बघा, ईशान्य दिशा ही अतिशय शांत आणि जलतत्वाची म्हणजे पाण्याची मानली जाते, आणि स्वयंपाकघर म्हणजे साक्षात अग्नी. आता पाणी आणि आगीचा हा संघर्ष घरातील शांतता विस्कळीत नाही करणार तर काय करणार? यामुळे आपल्या विचारांमध्ये सतत गोंधळ उडतो आणि घरातील अनावश्यक खर्च अचानक वाढू लागतात. तिसरं चिन्ह आहे आग्नेय म्हणजेच साऊथ ईस्ट दिशेला बेडरूम असणं. आग्नेय ही खऱ्या अर्थाने फायर झोन किंवा अग्नीची दिशा आहे. आता जर आपण सतत अग्नीच्या सान्निध्यात झोपत असू तर साहजिकच आपल्या भावना आणि राग लवकर तापतील. यामुळे शांत झोप न लागणे, सततची अस्वस्थता आणि कुटुंबात अगदी क्षुल्लक कारणांवरून मोठे वाद निर्माण होतात. आणि इथं आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसतंय की घराचा मध्यभाग हा एखाद्या हृदयासारखा कसा काम करतो. याला ब्रह्मस्थान म्हणतात. हे घरातील ऊर्जेचं मर्मस्थान आहे. जर या मध्यभागात एखादा जड जिना किंवा कोणतंही हेवी बांधकाम असेल तर ते या हृदयावर प्रचंड दबाव टाकतं. यामुळे घरात एक अतिशय भारी आणि गुदमरल्यासारखी ऊर्जा निर्माण होते, जी माणसाला शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या अक्षरशः थकावून टाकते. 5वं चिन्ह आहे नैऋत्य म्हणजेच साऊथ वेस्ट दिशेला घराचा मुख्य दरवाजा असणं. लक्षात घ्या, नैऋत्य दिशा ही स्थिरता आणि ताकदीची दिशा मानली जाते. जर मुख्य दरवाजाच तिथे असेल तर घराची स्थिरता धोक्यात येते. यामुळे होतं काय तर आयुष्यात मिळणाऱ्या नवीन संधींमध्ये खूप विलंब होतो आणि सतत एक प्रकारची अस्थिरता आपल्याला जाणवत राहते. ही झाली लक्षणं आणि चिन्हे. पण तुमच्या मनात आलं असेल, यामागे खरोखर काही लॉजिक किंवा विज्ञान आहे का? तर हो, नक्कीच आहे. चला समजून घेऊया यामागचं नेमकं विज्ञान काय आहे. खूप सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या निसर्गात 2 मुख्य ऊर्जा सतत काम करत असतात. एक म्हणजे सूर्यापासून मिळणारी प्राणिक ऊर्जा आणि दुसरी म्हणजे पृथ्वीची नैसर्गिक चुंबकीय जैविक ऊर्जा, ज्याला आपण इतक्या वेळा निगेटिव्ह एनर्जी म्हणतो. ते दुसरं तिसरं काही नसून या 2 नैसर्गिक प्रवाहांमध्ये आलेला अडथळा आहे. थोडक्यात सांगायचं तर हा नैसर्गिक श्वास कोंडला की सगळ्या समस्या सुरू होतात. जेव्हा एखादी इमारत किंवा घर चुकीच्या दिशेने आणि चुकीच्या पद्धतीने बांधलं जातं तेव्हा ती या नैसर्गिक ऊर्जांच्या प्रवाहात एक मोठी भिंत बनून उभी राहते. जर आपल्या घराची रचना या चुंबकीय आणि सौर ऊर्जांशी सुसंगत नसेल तर घरातील संपूर्ण बायो एनर्जी फील्ड कमकुवत होतं, आणि नेमकी तिथेच आपल्याला ती जड आणि नकारात्मक भावना जाणवू लागते. आणि इथं एक अतिशय रंजक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र आणि वास्तूचा थेट संबंध. बघा, पृथ्वीचे चुंबकीय प्रवाह उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे सतत वाहत असतात. आपल्या मानवी शरीरात रक्त आहे आणि त्यात लोह म्हणजेच आयन आहे. त्यामुळे या चुंबकीय प्रवाहांचा आपल्या रक्ताभिसरणावर थेट परिणाम होतो. म्हणूनच घराची दिशा आणि अगदी आपण झोपतो ती दिशा यामागे हे मोठं सायन्स दडलं आहे. याशिवाय
दिशा आणि सूर्यकिरणांचा सुद्धा खूप मोठा संबंध असतो. ईशान्य म्हणजेच नॉर्थ ईस्टकडून येणारी सकाळची कोवळी किरणे ही अत्यंत शुद्ध, इन्फ्रारेड आणि आरोग्यदायी असतात. याउलट नैऋत्य दिशेकडून येणारी दुपारची प्रखर अल्ट्राव्हायलेट किरणे हानिकारक असू शकतात. म्हणूनच ईशान्य भाग जास्तीत जास्त मोकळा आणि नैऋत्य भाग जड भिंतींनी बंदिस्त ठेवण्यामागचं हे खरं लॉजिक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जर घरात आधीच असे दोष असतील तर काय घर तोडायचं? अजिबात नाही. तोडफोड न करता अत्यंत कमी खर्चातील 5 सोपे उपाय आत्ता आपण पाहूया. बघा, यावर अगदी साधे आणि सोपे उपाय आहेत. ईशान्येच्या टॉयलेटचा दोष कमी करायचा आहे, तिथे एका वाटीत सी सॉल्ट म्हणजेच खडे मीठ ठेवा. ते नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं. आग्नेयच्या बेडरूममधील फायर म्हणजेच उष्णता शांत करण्यासाठी निळा किंवा हिरवा अशा थंड रंगांचा वापर करा. मध्यभागी जिना असेल तर तो भाग शक्य तितका मोकळा, प्रकाशित आणि स्वच्छ ठेवा. आणि मुख्य दरवाजा नैऋत्याला असेल तर तिथे मातीचे रंग आणि जड सजावट करून तुम्ही स्थिरता आणू शकता. यासोबतच घराची ऊर्जा बॅलन्स करण्यासाठी काही खास साधने खूप उपयोगी पडतात. वास्तू पिरामिड्स आणि यंत्रे ऊर्जेचा समतोल अतिशय उत्तम प्रकारे राखतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे खडे मीठ अत्यंत गुणकारी आहे, पण एक लक्षात ठेवा, ते दर आठवड्याला बदलणं खूप गरजेचं आहे. आरशांची योग्य दिशा आणि घरात तुळस, जेड किंवा अरेका पाम यांसारखी रोपे लावून आपण घरातील हवा आणि ऊर्जा अत्यंत शुद्ध ठेवू शकतो. पण या सगळ्यापेक्षा सर्वात जलद आणि अगदी फुकट उपाय कोणता असेल ना, तर तो आहे वास्तू हायजीन. घरात भरपूर नैसर्गिक प्रकाश येऊ द्या, खिडक्या उघड्या ठेवून हवा खेळती राहू द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं, घरातील अनावश्यक अडगळ म्हणजेच क्लटर काढून टाका. या अत्यंत साध्या सवयींनीच घरातल्या ऊर्जेत इतका मोठा बदल घडतो की घर खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेऊ लागतं. सकारात्मक ऊर्जेचा समतोल. चला तर मग या पूर्ण माहितीचा थोडक्यात निष्कर्ष काढूया. थोडक्यात सांगायचं तर वास्तुशास्त्र म्हणजे कोणतीही अंधश्रद्धा नाही, तर ते आधुनिक भूजीवशास्त्र म्हणजेच जिओबायोलॉजीशी जोडलेलं एक प्रगत विज्ञान आहे. उत्तम आरोग्यासाठी आणि जीवनातील 3 P म्हणजेच प्रगती, प्रोग्रेस, शांती, पीस आणि समृद्धी, प्रॉस्पॅरिटी मिळवण्यासाठी आपल्या राहत्या घराचं पर्यावरण आणि ऊर्जा संतुलित असणं अत्यंत गरजेचं आहे. आजचा हा विषय संपवताना एक विचार करायला लावणारा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. आपण आपल्या घराची भौतिक रचना करतो, हे खरं आहे. पण खऱ्या अर्थाने त्या घराच्या भिंती आणि तिथली ऊर्जा आपल्या रोजच्या जीवनाला आणि आपल्या मनाला आकार देत असते का, यावर नक्की विचार करा. आणि हो, तुमच्या घरात अशी कोणती लक्षणं जाणवतात का, हे तपासायला विसरू नका. अशाच एका नव्या आणि रंजक माहितीसह आपण लवकरच भेटू.